नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. या मुलाखतीचा विषय तुम्हाला थंबनेलवरून लक्षात आला असेल. ही मुलाखत कोणासोबत करणार आहे ते आता स्क्रीनवरून तुमच्या लक्षातही आलं असेल. यात मुलाखतीचा जेव्हा सुरुवात करायची ठरली तेव्हा 5:15ची वेळ डॉक्टर साहेबांनी मला दिली. माझ्याकडून लिंक क्रिएट करून जरासा वेळ लागणार होता आणि त्यांना मी म्हटलं की 5 मिनिट. तेव्हा त्यांचा रिप्लाय होता, असंच 5 मिनिट. तो डॉक्टर म्हणाला होता आणि त्या डॉक्टरने तुफान मार खाल्लाय. मला भीती वाटली आणि पटकन त्यांना देतो, मला मार नाही खायचा असं सांगितलं. पण त्यांनी गमतीत ते अरे नाही कर, मलाही 1 मिनिट लागणार आहे असं सांगितलं आणि पाठवला. तर इथूनच आपण सुरुवात करू. सर नमस्कार. क्षमा मागतो की नमस्कार. उशीर झाला त्याबद्दल. पण एक एक सुरक्षितता अशी आहे की आपण दोघे, तुम्ही ठाण्यात, मी संभाजीनगरला आहे. त्याच्यामुळं हात लांबून लांबून संभाजीनगर पर्यंत तो पोहोचणार नाही याची खात्री मला असल्यामुळं थोडंसं धाडस केलं, बाकी काय नाही. गमतीचा विषय सोडू सर. गंमत कितीही करता येऊ शकेल, कशीही करता येऊ शकेल. जे डोंबिवलीत घडलंय ते फार भयंकर आहे. म्हणजे अनेक वेळा डॉक्टरांनी अनेक ठिकाणी मार खाल्लेला आहे गर्दीचा, संतप्त झालेल्या गर्दीचा. गर्दीनी लोक डॉक्टरांवरती हल्ला करणं हा एक वेगळा भाग आहे आणि राजकारण्यांनी हल्ला करणं हा वेगळा भाग आहे. डोंबिवलीत जे घडलंय ते नेमकं काय बोलावं त्याबाबत हा प्रश्न माझ्याही मनात आहे. या घटनेबाबत काय सांगाल सर? घटना फार तपशीलवार आपल्याला नको आहे, पण घटनेबाबत काय सांगाल? शास्त्रीनगर मधली जी घटना आहे, त्या शास्त्रीनगरचं जे हे शासकीय रुग्णालय आहे, ते जे रुग्णालय आहे ते मुळात एका विशिष्ट पॉप्युलेशनसाठी आहे. मुळात डोंबिवलीचा प्रॉब्लेम काय माहितीये का सुशीलजी? डोंबिवली हे जास्तीत जास्त डोक्यावरचं पाणी 1,00,000 लोकसंख्या मावून घेईल एवढं शहर आहे. एवढीच त्याची कपॅसिटी आहे. तुम्ही त्याच्यामध्ये 11-12 लाख लोक कोंबले आहेत. त्यामुळे रस्ते, वीज सगळ्याचीच बोंब असणार आहे. तिकडेही उघड आहे आणि त्याचाच फटका हा सार्वजनिक शिक्षणाला जसा बसतो तसाच सार्वजनिक आरोग्याला पण बसतो. आता या पार्श्वभूमीवर तुम्ही शास्त्रीनगर रुग्णालयाकडे पहा, तरी देखील या रुग्णालयात ठीकठाक डिलिव्हरी होतात, ठीकठाक ओपीडी होते, सगळं चाललेलं आहे. काही तक्रारी असतील पण त्या व्यवस्थेच्या तक्रारी आहेत, डॉक्टरांच्या इंटेन्शनच्या तक्रारी नव्हत्या. इथे प्रकरण असं आहे की एक महिला डिलिव्हरीसाठी म्हणून आलेली होती आणि त्या डिलिव्हरीच्या प्रसूती वेदना सुरू व्हायच्या आधीच डॉक्टरांच्या लक्षात आलं की जी नाळ असते ती बाळाच्या गळ्याभोवती आवळली गेली आहे 2 वेळेला आवडली गेलेली आहे. आणि दुसरी गोष्ट आतमध्ये बाळाची शी झाली असावी आणि त्याच्यामुळे हे प्रकरण खूप गंभीर बनलं. मग मी तज्ज्ञ डॉक्टरांची चर्चा केली की अशा परिस्थितीत काय असतं. त्यामुळे अशा परिस्थितीत एनआयसीयूचा सेटअप नसेल तर त्या एनआयसीयूच्या सेटअप शिवाय अशी डिलिव्हरी करणं म्हणजे दोघांवर रिस्क असते. कोण जिवंत राहील सांगता येत नाही. मग एनआयसीयूचा सेटअप असावा लागतो. तो त्या शास्त्रीनगरच्या रुग्णालयामध्ये एनआयसीयूचा सेटअप नव्हता, म्हणून त्या डॉक्टरांनी सांगितलं इथून हलवावं लागेल. आता तो दिवस नेमका प्रचंड पावसाचा होता आणि मुंबईकडे जाणारे सर्व रस्ते बंद झालेले होते, रेल्वे बंद झालेल्या होत्या. मग त्या रुग्णाच्या नातेवाईकांसमोर सुद्धा प्रश्न पडला काय करायचं. डॉक्टरही नेमकं काय करायचं याविषयी चर्चा करत होते. त्यावेळेला रुग्णाच्या नातेवाईकांनी तिथल्या नगरसेवकांना फोन केला, ज्यांचं नाव रमेश सुक्रिया म्हात्रे, आणि त्यांनी वरिष्ठांचे नंबर द्या अशा दोषा लावला आणि ते नंबर मिळाले नाहीत किंवा 5 मिनिटं त्याला उशीर झाला. मगाशी तुमच्या चर्चेचा संदर्भ जर घ्यायचा झाला तर तो 5 मिनिटं उशीर झाला आणि ते काही त्यांना मिळाले नाहीत, म्हणून ते आले आणि त्यानंतरची जी दृश्य आहेत ती थरका बुडवणारी आहेत. त्यांना प्रचंड मारहाण झाली. इतक्या शिव्यांचा भडीमार झालेला आहे की तुम्हाला सांगतो, अट्टल शिव्या देणाऱ्या सुद्धा कानात बोटं घालतील अशा शिव्या तिकडे घातल्या गेलेल्या आहेत. जी दुसरी डॉक्टर मोबाईलवर बोलत होती तिला सुद्धा मारहाण झालेली आहे आणि त्याचं स्पष्टीकरण असं होतं की मी बोलत असताना ती मोबाईलवर कशी बोलते, म्हणून माझ्याकडे लक्ष वेधून घेण्याकरता तो मोबाईल खाली पाडला. मग नर्स मध्ये पडल्या, त्या नर्सना पण धक्काबुक्की झाली. आणि हे सगळं कशा करता, तर माझ्या वॉर्डातल्या जनतेला न्याय देण्याकरता मी केलं अशी भूमिका या ठिकाणी मांडली जाते. मूळ मुद्दा आहे तो तिथे एनआयसीयू नव्हतं आणि एनआयसीयू नव्हतं ती महानगरपालिका अत्यंत गरीब ग्रामपंचायत असली पाहिजे असं तुमचा समज होईल. पण लक्षात घ्या,
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा हा अर्थसंकल्प 10,50,00,000 का 51,00,000 शिलकीचा अर्थसंकल्प आहे. 3,186 कोटीचा अर्थसंकल्प आहे. आणि त्याच्यामध्ये जे हेल्थचं बजेट आहे ते माझं मत आहे 111 किंवा 112 कोटीचं आहे. आणि साधारणतः 46 कोटी हे पगारावर खर्च होतात, बाकीचे व्यवस्थेवर खर्च होतात. आता मग 4 वर्ष इकडे म्हणजे प्रशासनाची सत्ता होती, कारण निवडणुका झालेल्या नव्हत्या. पण आत्ता तर निवडणुका झालेल्या होत्या. मग तेव्हा ही त्रुटी लक्षात घेऊन त्या ठिकाणी एनआयसीयू उभं करण्यामध्ये, पण ते एनआयसीयू नगरसेवकांनी काय केलं, पण एनआयसीयू असं एका रात्रीत उभं राहत नाही. त्याकरता तज्ज्ञ डॉक्टर 24 तास असावे लागतात. आणि डॉक्टरांना आपण काय ट्रीटमेंट देतो ही आपण पाहतोय. जणू काही डॉक्टर हे आपले बटीक आहेत, ही व्यवस्था आपली बटीक आहे. आणि कोणालाही न्याय मिळवून देण्याकरता आम्ही दुसऱ्यावर अन्याय करू शकतो ही भावना मनामध्ये वाढीला लागलेली आहे. त्याचा हा परिणाम म्हणजे शास्त्रीनगर मधली घटना आहे. सुशीलजी, या सगळ्यामध्ये मला एक प्रश्न पडतो. तुम्ही जे म्हणालात की एनआयसीयू एका रात्रीत उभं करणं शक्य नाही, त्यासाठी डॉक्टरांची सगळी व्यवस्था करावी लागते, हे सगळं ठीक आहे सर. या सगळ्यामध्ये मला एक महत्वाचा विषय असा वाटतो या सगळ्यामध्ये, की डॉक्टर घेणं हे महानगरपालिकेसाठी सोपं नाही आहे का? कारण तुम्ही म्हणालात की डॉक्टरांसोबत आपण कसं वागतो हे आपल्या लक्षात येतं. हे डॉक्टर घेणं सोपं नाहीये का? का डॉक्टर मनपाकडे जायला, मनपाच्या आरोग्य सेवेमध्ये जायला हे करतात, म्हणजे नको म्हणतात? का ही स्थिती आहे? अधिकचे पैसे की अजून काही? पैशापेक्षा सुद्धा जे डॉक्टर येतात ते सेवाभावानी येतात. लक्षात घ्या. त्यांनी जर स्वतःची प्रायव्हेट प्रॅक्टिस केली तर त्यांना करोडो रुपये मिळू शकतात, लाखो रुपये मिळू शकतात. परंतु ज्या करता आपण एमबीबीएस करतो, नंतर एमएस करतो, एमडी करतो, त्यामागचा एक उद्देश असतो की आपण आपल्या ज्ञानाचा फायदा समाजासाठी करून दिला पाहिजे. आणि तो समाजासाठी जो फायदा आपण करून देणार आहोत त्याची सर्वोत्तम संधी तुम्हाला कुठे मिळते, तरी शासकीय रुग्णालयांमध्ये, महानगरपालिकेच्या, म्युन्सिपाल्टीच्या, नगर परिषदांच्या रुग्णालयामध्ये मिळते. त्यामुळे अनेक चांगले डॉक्टर इकडे येतात आणि त्याला अटॅच असलेले जे हॉस्पिटल कॉलेज असतात त्या कॉलेजामध्ये उत्तम प्रकारचं शिक्षण मिळतं. म्हणून आजही तुमचं केईएम असेल, सायन हॉस्पिटल असेल किंवा नायर हॉस्पिटल असेल, हे तुमच्या अकॅडमिक मध्ये सर्वात वरती असतं. का? कारण तिकडे चांगले डॉक्टर आहेत अटॅच्ड. आणि त्या डॉक्टरांचं मार्गदर्शन बेड साईड मॅनर्स पासून ते अगदी डायग्नोसिस ते ट्रीटमेंट पर्यंत त्या रुग्णांना, त्या त्या उमेदवारी करणाऱ्या डॉक्टरांना मिळत असतं. आणि तिकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात पेशंट आलेले असतात. हे सगळं होत असतं, म्हणून ती व्यवस्था आपल्याला आदर्श वाटत असते. त्यामुळे जर राजकीय इच्छाशक्ती असेल तर हे काही अशक्य नाहीये. एनआयसीयू इज नॉट अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह अफेअर. पण त्याकरता 24 तासाचे डॉक्टर लागतात, एवढं मात्र लक्षात ठेवा. कारण एनआयसीयू मध्ये जेव्हा नवजात बालक ऍडमिट होतं ना, तेव्हा त्याला काही बोलता येत नसतं आम्हाला काय होतंय ते. त्यामुळे त्या डॉक्टरची कोणत्याही क्षणी कुठली परिस्थिती येऊ शकते. त्यामुळे केवळ नर्सच्या किंवा बीएमएस वगैरे यांच्या हातावर सोडून ते चालणार नाहीये. त्याकरता एक चांगले डॉक्टर तिकडे उपलब्ध असावे लागतात सतत. ती एनआयसीयूची गरज आहे. आणि ती गरज आता तिकडे भागवली गेलेली नाही. हे त्याचं सर्वात लॉंग टर्मचं एक मूळ आहे. आणि त्याचा मुद्दा तो आहे, मी तुम्हाला सांगितला, 1 लाखाच्या शहरामध्ये तुम्ही जर 12 लाख लोक कोंबलीत तर त्या शहराचं काय होणार आहे? तीच आता डोंबिवलीची अवस्था सर्वच क्षेत्रात डोंबिवलीमध्ये झाली आहे. डोंबिवलीमध्ये चालण्यासारखे फुटपाथ दाखवा, डोंबिवलीमध्ये मला सिग्नल दाखवा, डोंबिवलीमध्ये मला पार्किंगची जागा मिळवून दाखवा, डोंबिवलीमध्ये मला एक उत्तम चालायला पार्क दाखवा. कुठेही कसलीही सुविधा आलेली नाही. मी तुमच्या काही वाक्यांना आताच्या जरासा करेक्ट करतोय. तुम्ही जे मग म्हणालात ना, डोंबिवलीच्या रस्त्यावर चालता येऊ शकेल असा फुटपाथ दाखवा, फुटपाथ दाखवा. मुळात डोंबिवलीत रस्ता दाखवा हा प्रश्न आहे. म्हणजे अगदी खरं आहे. रस्ताच नाहीये, फुटपाथ तर लांबची गोष्ट राहिली. तुम्ही म्हणालात पार्किंगला जागा दाखवा, एखादा पार्कला जागा दाखवा. पार्क आणि पार्किंग करता येऊ शकेल अशी जागा तरी डोंबिवलीत शिल्लक आहे का? नाही ते शिल्लक. ते डोंबिवलीकर, म्हणजे बहुतेक सगळी डोंबिवलीची माणसं त्याला डोंबावली म्हणतात. ते अक्षरशः डोंबिवलीत राहणं हे डोंबिवलीकरांच्या डोंबल्यावर बसवलेलं आहे. आणि ते जाणीवपूर्वक त्यांना तिथे जगावं लागतं अशी स्थिती आहे. आपण अगदी डोंबिवली आणि तिथली व्यवस्था यावर फार चर्चा करतोय. मला मुख्य मुद्द्याकडे यायचं आहे. कालचा जो प्रसंग घडला त्याचं कारण तुम्ही सांगितलं, त्याच्यातली डोंबिवलीची स्थिती सांगितली. हा जो रमेश म्हात्रे नावाचा विषय आहे, जे माननीय नगरसेवक आहेत, हे कोण आहेत? हे काय आहेत? हे कुठल्या क्षमतेचे आहेत? यांची राजकीय पक्ष सेना आहे.
म्हणजे तो मग शिवसेना ते शिंदे सेना असं आहे का? आणि यांची एकूण जी पार्श्वभूमी आहे ती तशीच आहे का जी आत्ता दिसते तशी, की ते खरंच खूप चिडले वगैरे होते कारण जो नाही अन्याय सामान्य नाही. माणसावरचा बघून आवाज बुलंद होतो, तसं काही झालंय का? रमेश सुक्र्या म्हात्रे त्यांचं नाव आहे आणि ते पहिल्यापासून शिवसेनेमध्ये आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या बरोबर ते सध्या आहेत. आणि त्यांच्या पराक्रमाच्या गाथा जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर त्या ज्या पोथ्या आहेत त्या पोथ्या बाजारपेठ पोलीस स्टेशन आणि विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये अवलोकनार्थ आपल्या उपलब्ध आहेत. तुम्ही त्या पोथ्या जरूर जाऊन त्याचा अभ्यास करू शकता, ज्याच्यावरून तुम्हाला रमेश सुक्र्या म्हात्रे आणि त्यांचे जीवन कार्य याविषयीची सगळी माहिती तुम्हाला तिकडे मिळू शकेल. मुद्दा तो नाही आहे, मुद्दा या मागच्या भूमिकेचा आहे. माझ्या विभागातल्या एका महिलेला न्याय देण्याकरता मी अन्याय करण्याला पात्र असतो आणि ते योग्य आहे असं मानण्याची जी वृत्ती निर्माण झाली आहे त्याचा सवाल आहे. आज तुम्ही विचार करा, ज्या डॉक्टर महिलेला मारहाण झाली, आज ज्या म्हणजे ते मारहाण झालीच नाही असं म्हणतात, तिचा मोबाईल खाली पाडायचा प्रयत्न केला मी, किंवा मध्ये पडलेल्या नर्सना मारहाण झाली, या तीन पैकी जर एखादी प्रेग्नंट असते आणि तिचं मिसकॅरेज झालं असतं तर तुम्ही काय सांगितलं असतं? एका बाळाला वाचवण्याकरता जन्माला येऊ घालणाऱ्या दुसऱ्या बाळाची हत्या नसती का झाली? मुळात मारायचा अधिकार कोणी दिला तुम्हाला? तुमच्या हातात कायदा कोणी दिला? आणि मग त्याच्यावर जे स्पष्टीकरण येतं, आम्ही कायदा हातात घेतला म्हणून तो प्रश्न सुटला आणि मग त्या बाळंतिणीची सुटका झाली, त्यामुळे आम्ही केले ते परमकर्तव्य. आणि हीच ती जननायक किंवा व्हायची जी आपल्याकडे मार्ग अवलंबले जातात ना, म्हणजे लॉंग टर्म बेनिफिटनी लॉंग टर्म प्लॅनिंग करून तिथे चांगली हॉस्पिटल उभी आमच्या चिठ्ठीशिवाय काम होता कामा नये. हा जो अट्टाग्रह असतो ना, आमच्याकडे 10 वेळा येणार, नाक घासणार, मग आम्ही त्यांना चिठ्ठ्या देणार आणि मग आमची जी रॉबिनहुड आणि जननायक ही प्रतिमा आहे ना, ती प्रतिमा आम्ही जनमानसात रूढ करणार. हा जो प्रकार आहे ना, हा प्रकार नवीन जनतेला आवडतोय का? आणि विशेषतः डोंबिवलीकरांना असा माझा सवाल आहे, की ज्या शहराचा एकेकाळी नावलौकिक सर्वात जास्त सर्वात सुशिक्षित असं केलं होतं, की 94-95% त्यावेळेला सुशिक्षितांचा दर होता आणि दर लाखाला चार्टर्ड अकाउंटंट सर्वात जास्त कुठल्या गावात? तर ते डोंबिवलीमध्ये. सर्वात जास्त कंपनी सेक्रेटरी कुठल्या गावात दर लाखाला? तर ते डोंबिवलीमध्ये. प्रकाशन संस्था डोंबिवलीमध्ये. उत्तम लेखक डोंबिवलीमध्ये. हे सगळे एका बाजूला, सार्वजनिक संस्था, सांस्कृतिक वैभव हे सगळे एका बाजूला, सांस्कृतिक उपराजधानी वगैरे हे सगळं म्हटलं गेलं ते एका बाजूला. मग हे काय आहे? महानगरपालिकेमध्ये गळ्यात चैनी आणि कमरेला घोडे. घोडे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल काय हो. ते. ते घोडे न लावलेले नगरसेवक दाखवा म्हटलं तर मी जिंकेन. पैज लावली तर तुमच्याशी, अशी परिस्थिती आहे. मग हे 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 निवडून देणारे डोंबिवलीकर कुठले, असा प्रश्न मला पडतो. आणि हे हे काही बजेट कमी नाहीये. 3,186 कोटी आणि 10 कोटीचा शिल्की अर्थसंकल्प आहे. 111 कोटी रुपये हेल्थवर खर्च होत आहेत. त्यातले फक्त 46 कोटी रुपये हे पगारांवर आहेत. बाकीचे तुम्हाला तुमच्या व्यवस्था पुरवण्याकरता उपलब्ध आहेत. 200 कोटी मला वाटतं त्यांना म्युनिसिपल बॉन्ड्सनी उभे करता येणार आहेत आता. त्याची परमिशन त्यांच्याकडे आहे. मग हे सगळं असताना ही डोंबिवली शहर हे स्मार्ट होणार होतं असं आम्ही ऐकलं होतं. ते स्मार्ट तर झालंय की नाही मला माहित नाही, पण मार देणारं मात्र नक्की झालंय असं मला वाटतं. खरंय सर. म्हणजे हे डोंबिवली मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांचं शहर, म्हणजे एक सगळ्यात त्याची मोठी ओळख. तुम्ही म्हणालात तसं ती महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी, म्हणजे प्रतिपुणे असं म्हणावं इतकं डोंबिवलीचं सांस्कृतिक उत्थापन झालेलं आहे. डोंबिवली सगळ्यांचंच शहर आहे. डोंबिवली सगळ्या लोकांचं, म्हणजे सगळ्यात मोठी लायब्ररी त्या डोंबिवलीत आहे. एवढं सगळं असताना, एवढ्या सगळ्या गोष्टी तिथे घडत असताना तिथल्या राजकारण्यांच्या मध्ये, म्हणजे तुम्हाला असं होतं एकूण सगळ्या बोलण्यातून मला आता असं वाटतंय की स्थानिक प्रशासनाची एकूण व्यवस्था देण्याविषयीची अनास्था आणि त्या अनास्थेतून आलेला राग आणि त्या रागातून हे घडलंय का, की तिथल्या या नगरसेवकांची, म्हणजे डोंबिवलीकरांची आपला नगरसेवक निवडण्याची चॉईसच चुकलेली आहे. त्यांना वारंवार असं करणाऱ्या लोकांच्याकडूनच हे घडलंय, की व्यवस्थेविषयीचा राग व्यक्त करायचा आहे म्हणून घडलंय. नेमकं कसं घडलंय हे? हे जे म्हात्रे आहेत त्यांच्या त्यांच्या एकूण या कृत्याकडे आपल्याला कसं बघता येऊ शकेल? ही जी व्यवस्था आहे संपूर्ण, ती व्यवस्था माझी बटीक आहे. ती माझ्या इशाऱ्यावर चालली पाहिजे. मला नाही म्हणतात, मला 2 मिनिटं थांबायला सांगतात, मला वरिष्ठांचे फोन देत नाहीत म्हणजे काय? म्हणजे मी कोणीतरी सुप्रीम आहे आणि तुम्ही कोणीतरी कमी आहात. तुम्ही आहे. आणि मारहाण अशाच व्यक्तीला होते सुशील, की जो मार खाऊ शकतोय. तिथे जर हो. मला तुम्ही असा विचार करा, की दुसऱ्या एखाद्या सेनेचे दांडगट लोकं बसलेली आहेत. कुठले तरी गँगचे लोकं बसलेत. त्यांना मारहाण होईल का? नाही होणार.
पण जे 12 वर्ष 18 तास मेहनत करून डॉक्टर किंवा सीए किंवा कंपनी सेक्रेटरी होतात त्यांनाच मारहाण होणार आहे. कारण ते लोक काही तुमच्या बरोबर रिटॅलिएट करू शकणार नाहीत, ते तुम्हाला उत्तर देऊ शकणार नाहीत बाहुबली सारखे. त्यामुळे ते मारहाण करायला लो हँगिंग फ्रूट आणि सोपं आहे. म्हणून मला IMA सवाल आहे. आज IMA संपूर्ण डोंबिवलीमध्ये प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल पूर्णपणे बंद आहेत. आणि आज ही आपण मीटिंग रेकॉर्ड करत असताना मला असं वाटतं डोंबिवली जिमखान्यावर त्यांची एक मोठी मीटिंग चालू आहे. संतोष कदम हे त्याचे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून मला खूप अपेक्षा आहेत. खूप चांगलं काम करतात. परंतु अनेक डॉक्टरांना राजकारण्यांसमोर लाघोटेपणा करायची फार आपल्याकडे सवय असते. त्याचाही या निमित्ताने फैसला ऐरणीवर येऊन होणार आहे. FIR करायला एवढा झालेला उशीर हा नेमका कशा करताय? आपण कोणाला मागे टाकतोय? एक बरं झालं की तिथले जे खासदार आहेत ते स्वतः डॉक्टर आहेत शिक्षणाने. श्रीकांत शिंदे त्यांनी या प्रकरणाचा निषेध केला आहे आणि त्यांनी एक पत्रक काढलेलं आहे आणि ते अतिशय सेन्सिबल पत्रक आहे. पण तेवढ्याने भागणार नाहीये. पक्षांतर्गत कारवाई कठोर होईल. म्हणजे नेमकं काय होईल? खरं तर इतकं ओपन अँड शट केस आहे. महाराष्ट्र सरकारने या संदर्भात कायदा पारित केलेला आहे आणि ती दृश्य हे जेव्हा मी सुप्रीम कोर्टातल्या काही वरिष्ठ लॉयर्सना दाखवली आणि निवृत्त न्यायाधीशांना दाखवली तेव्हा त्यांनी सांगितलं इट्स अन ओपन अँड शट केस. ही मारहाणीचीच केस आहे. ही काही सेल्फ डिफेन्स करता केलेली केस नाहीये. आणि त्याच्यामुळे तो जो कायदा आहे त्याच्यामध्ये सेक्शन 307 लागू शकतं. 307 म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर आहे. हे सुद्धा लागू शकतं. आणि बरोबरच्या तिघांना अटक झालेली आहे. पण जो मूळ आरोपी आहे ज्यांनी मुळात मारहाणीला सुरुवात केली त्याच्याविषयी मात्र अजून प्रश्नचिन्ह कायम आहे. अर्थात या प्रश्नावर आता लगेच राजकारण चालू होईल कारण विनायक राऊत तिकडे पोहोचलेले आहेत. नाही, रोहित पवार तिथे पोहोचलेले होते, विनायक राऊत तिथे पोहोचलेत. आदित्य ठाकरेंनी सभागृहामध्ये यावर जंगी भाषण केलंय. म्हणजे मला आश्चर्य याचं वाटतंय की यात राजकारण सुद्धा बघा कसं आहे सर. रोहित पवारांनी याचं नाव का घेतलं नाही, त्याला अजून आरोपींना अजून अटक केलेली नाही यावर भाष्य केलं. आदित्य ठाकरेंनी त्यांच्या सवयीप्रमाणे त्याची नगरसेवक पद बरखास्त करा यावर आपलं सभागृहात मत मांडलं. त्यानंतर बाकी लोकांनी त्याला अटकच करायला हवी अशा स्वरूपाचं मत मांडलं. मुळात यातली जी मुख्य कारवाई आहे म्हणजे मला पहिला प्रश्न असा पडतो की डॉक्टरांनी FIR उशिरा का दाखल झाला असं आपण म्हणालात. डॉक्टरांनी सुद्धा याच्यामध्ये फिर्याद उशिरा का दिली? ते भय आहे, काही आपलं वाटोळं होऊ शकतं अशी भीती आहे. कारण नगरपालिका ही त्यांच्याच सहकारी आणि स्वतःच्या पक्षाच्या हातामध्ये आहे. त्यामुळं मनपाकडून सुद्धा या सगळ्या प्रकारामध्ये दाबादाबीचा प्रकार झालाय असं वाटतंय आपल्याला. आता सुकृत दर्शनी तरी 100% तसं आपल्याला दिसतंय. मला इथे एक प्रश्न असा विचारायचा आहे की डॉक्टरांनी आमचं ऐकलं नाही आणि आमच्या मनाप्रमाणे वागलं नाही म्हणून जर मारहाण होत असेल आणि त्यांनी आम्हाला मनासारख्या सोयी सुविधा दिल्या नाहीत म्हणून जर त्यांना मारहाण होत असेल तर मग तुम्ही ज्या वॉर्डात आहात त्या वॉर्डात खड्डे पडलेले असतात. त्या वॉर्डातले विजेचे खांब बंद असतात. त्या वॉर्डामध्ये सांडपाणी रस्त्यावर येतं. गटारं तुंबलेली असतात. अनेक गैरसोयी असतात. मग नागरिकांनी तुमचं काय करायचं? हा, जर तुम्हाला डॉक्टरांना मारायचा अधिकार आहे तर मग नागरिकांना कुठला अधिकार तुम्ही देणार? आणि अशा प्रकारे लोकशाही चालू शकणार आहे का? का आमचा लोकशाहीवरचा विश्वास उडालेला आहे असं आम्हाला वाटतं. हे सगळं आता ऐरणीवर आलंय असं माझं मत आहे. सर अजून एका बाजूने विचार करू, सगळ्याच बाजूने विचार केला पाहिजे. सरकारी डॉक्टर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे डॉक्टर हे रुग्णांशी नीटपणे वागत नाहीत हा सरसकट आरोप होतो. म्हणजे बघून घेऊ, नंतर बघू, संध्याकाळी बघतो, पाठवून दे, फार सिरियस केस रेफर करा, पुढच्या हॉस्पिटलला रेफर करा, हे असंही होत असतं. आणि काही ठिकाणी अनुभव असा आहे की ही डॉक्टर मंडळी नीट बोलतच नाहीत आणि त्यामुळं लोक चिडतात. ते असं दुर्लक्षामुळं असं घडतंय का डॉक्टरांना शिव्या देणे हा आपला अधिकारच आहे असं समजून त्यांच्याशी वागणाऱ्या लोकांच्यामुळं घडतंय. आणि या घटनेचा परिणाम अजून काय होण्याची शक्यता आहे वेगळा असा वैद्यकीय सुविधांवरती सरकारच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. एकदा सुशील तुम्ही मुंबईला या, मी तुम्हाला सायन KEM मधल्या किंवा नायर हॉस्पिटलच्या OPD मध्ये घेऊन जातो. एक डॉक्टर सकाळी बसल्यानंतर 400 पेशंट सकाळी बघतो. एवढंच कशाला, पेड हॉस्पिटल आहे, हेड अँड नेक कॅन्सर हॉस्पिटल आहे डॉक्टर सुलतान प्रधान यांचं डॉक्युअर रोडला. त्याची संध्याकाळी OPD असते, फक्त कॅन्सरची OPD आहे, हेड अँड नेकची.
300-300 पेशंट असतात संध्याकाळी, त्यांचं वय 80च्या पुढचं आहे. तुम्ही मला सांगा, हे संख्येचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला सांगतो, इट जस्ट द साईज. आता इकडे सुद्धा काय प्रॉब्लेम होता की बेड उपलब्ध नाहीये, एनआयसीयू नाहीये, हा प्रॉब्लेम आहे. आणि ही सर्वात महत्वाची आत्ताची हेल्थकेअरचा प्रॉब्लेम आहे. आणि हा सगळ्यात महत्वाचा इश्यू आहे. याचा अर्थ प्रत्येक डॉक्टर कम्युनिकेशन स्किलमध्ये उत्तम असेल आणि प्रत्येक डॉक्टर सदाचारणी आहे असं मला मुळीच कोणाला सर्टिफिकेट द्यायचं नाहीये. आणि प्रत्येक नगरसेवक हा नम्रपणे बोलतो असंही मला सांगायचं नाहीये. परंतु मेजर मुळात जर लॉंग टर्म याच्यावर सोल्युशन सोडवायचं असेल तर दर लाखाला किती बेड पाहिजेत, किती एनआयसीयू पाहिजेत, हे सगळं WHO ने आपल्याकडे घालून दिलेलं आहे. त्याच्याप्रमाणे एकाही शहरामध्ये आपल्याकडे आता जनसुविधा उपलब्ध नाहीत. हा पहिला प्रॉब्लेम आहे. दॅट्स अ लॉंग टर्म प्रॉब्लेम. आणि दुसरा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे ही सगळी व्यवस्था माझी बटीक आहे. मी कुठेतरी आहे आणि माझ्या लोकांवरचा अन्याय दूर करण्याकरता दुसऱ्यावर अन्याय करायचं लायसन मला मिळालेलं आहे. कारण मला रॉबिन व्हायचं आहे, मला जननायक व्हायचं आहे. ही जी एक वृत्ती आहे आणि त्याच्यामुळे आता याच्यावर एक उपाय शोधता आला असता मारहाण करायच्या ऐवजी, की चल मी आता जवळच्या खासगी रुग्णालयात ऍडमिट करतो जिथे एनआयसीयू आहे, त्या बिलाचं कसं करायचं, काय करायचं आपण नंतर बघू, सध्या जीव तो वाचवूया, हा उपाय होता की हातामध्ये. मग तो का नाही अंमलात आणला? पण आम्हाला रॉबिनहूड व्हायचं असतं आणि जनतेला पण रॉबिनहूड आवडतात, हेही दुर्दैव आहे. म्हणून ते रॉबिनहूडची इमेज येते. येणं केनं प्रकारेनं कायदा उधळून लावून आम्हाला न्याय मिळाला याचा आनंद लोकांना जास्त असतो. दॅट इज अ प्रॉब्लेम. म्हणून आपल्याकडे नगरसेवक हा जर साधा चालायला लागला ना रस्त्यातनं तर त्याला भाव मिळत नाही. तो जर जोपर्यंत एंडेवर मधनं उतरत नाही आणि 4 स्टेनगन लावले त्याच्या बाजूला येत नाहीत तोपर्यंत आता आम्हाला तो नगरसेवकच वाटत नाही. तुम्हाला मी सांगतो, ऋषी सुनक हे जेव्हा पायउतार झाले इंग्लंडचे पंतप्रधान म्हणून, त्याच्यानंतर 4था किंवा 5वा दिवस होता. तिथल्या एका मॉलमध्ये मी गेलो होतो, तेव्हा बाजू 2 रांगा सोडून पाहिलं तर शांतपणे आपल्या ट्रॉलीत सामान भरून बिल भरायला रांगेत ऋषी सुनक उभे होते. नो सिक्युरिटी, नथिंग. सामान्य माणसासारखे. मी मुद्दामून त्यांच्या मागच माझं सगळं सोडून दिलं, म्हटलं बघूया काय होतं, हे काय करतायत. बाहेर गेले, जिथे त्यांची गाडी लॉक केली होती, गाडी पार्क केली होती, तिथे नेऊन त्यांनी ट्रॉली ठेवली, ती व्यवस्थित लावून टाकली, त्यातलं सामान डिक्कीमध्ये ठेवलं आणि व्यवस्थित निघून गेले. काही कोणाचं त्याच्यामध्ये हे नव्हतं. अर्थात लोक काही पुढे आली, हॅलो केलं वगैरे, दॅट्स इट. आपल्याकडे असं नगरसेवक तरी जाईल का मला सांगा? ही जी आपली नागरिकांनाही ही एक घाणेरडी सवय आहे की आमचं आउट ऑफ टर्न काम त्यांनी करून दिलं, कायदा मोडून काम करून दिलं, ह्याचं आम्हालाच कौतुक असतं. मग नगरसेवकांना कायदा मोडायची सवय लागते. मग ती अगदी लग्नामध्ये उजव्या बाजूने जाणारा नगरसेवक असतो, डावी बाजूची रांग सोडून, किंवा सगळे शिस्तीनं एका रांगेत चाललेले आहेत वाहनं, आम्ही उजव्या हातेनं 77-77, 88-88, 99-99 अशा नंबरच्या गाड्या जातात आणि त्याचं आम्हाला कौतुक वाटतं, ते चाललेत. हे परदेशात मी कुठेही बघितलेलं नाही, तुम्हाला मी सांगतो. हे सुसंस्कृत सुशिक्षित समाजाचं लक्षण नाही आहे. हे रॉबिनहूडगिरी, हे विकसित याच्यामध्ये चालत नाही. तुम्हाला सांगतो, कायद्यासमोर सगळे समान आहेत. आणि त्याकरता आपल्या महाराष्ट्र राज्याने जो कायदा आता पारित केलेला आहे त्याची अंमलबजावणी या खटल्यामध्ये व्हावी अशी जर अपेक्षा व्यक्त केली एक पत्रकार म्हणून, तर आपलं काय चुकलं मला सांगा. सर, याचा एक परिणाम वेगळा होतोय का? NIHMच्या याच्यानुसार, सूचनेनुसार सगळ्या मनपामध्ये आरोग्य केंद्रावरती MBBS डॉक्टर असावेत असा नियम केलेला आहे. आता काही ठिकाणी, संभाजीनगरचं उदाहरण सांगतो, BAMS डॉक्टरांना काढलं आणि MBBS डॉक्टरांना घेण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली. सर, MBBS डॉक्टर मनपाला मिळत नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. लोक काम करायला तयार नाही आहेत ही वस्तुस्थिती आहे. मनपाकडं. त्याचं भय हे आहे, उद्या काय स्थिती होईल मनपाची? डॉक्टर काम करतील? ते चांगले डॉक्टर होते का मनपाकडे काम करायला या आधी आणि त्यांनी सोडले, अशी स्थिती आहे का कुठे अशी? पूर्वीच्या काळी जे अत्यंत निष्णात डॉक्टर जे सरकारी रुग्णालयात येऊन कन्सल्टंट म्हणून काम करायचे आणि शिकाऊ डॉक्टरांना त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या डायग्नोसिसमधून, त्यांच्या ट्रीटमेंटमधून हे सगळं जे शिकायला मिळायचं, त्यांची जी लेक्चर्स व्हायची, त्यांची क्लिनिक्स व्हायची, त्या क्लिनिकलमधून बरंच शिकायला मिळायचं कारण चांगले डॉक्टर येत होते. आज ती प्रक्रिया आपल्याकडे कुठेतरी खंडित झाली असं वाटतं मला आणि तेच दुर्दैव आहे आपलं. आणि त्याच्यामुळे उद्या काय होईल, गुणवत्तापूर्ण डॉक्टरांचा जो दर्जा आहे ना, तो दर्जा आपल्याकडे घसरत जाईल. म्युन्सिपल सर्व्हिस मधली ही जी
रुग्णबाह्य काय म्हणू आपण ज्याला प्रेशर्स आहेत ना, की प्रेशर्स डॉक्टरांना नाही सहन करता येणार. प्रत्येक डॉक्टरचं हे काम नाहीये, तुम्हाला मी सांगतो. आणि मग व्यवस्थेशी जुळवून घेणारे आणि नंतर मग एकूणच दर्जा खाली आणणारे असेच डॉक्टर आपल्याकडे फक्त म्युन्सिपल सर्व्हिसमध्ये येतील, ही दुर्दैवाची बाब आहे. खरंय, हे अगदी दुर्दैवच आहे. तुम्ही जननायक जो शब्द वापरला ते होण्याचा प्रयत्न करणार आहे, ते वास्तविक जननायक नाही तर जनव्यवस्था मालक होऊ पाहतात. म्हणजे त्यांना अगदी मालक खरं आहे. व्हायचं असतं आणि अगदी खरं आहे. मालकाने आदेश दिल्यावर नौकरांनी वाटेल त्या पद्धतीनं लगेच काम करायचं असतं. असा तोंडातून शब्द काढायचा अवकाश, की माझं सगळं पूर्ण झालं पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा असते. कारण त्यांचं हे मालक होणं, त्या व्यवस्थेचा मालक होणंच त्यांना लोकांच्या पर्यंत अधिक जवळ घेऊन जात असतं. मग अशा ठिकाणी मालक होण्यासाठी बळी तो कानपिळी असा तो प्रकार सुरू होतो. ज्याच्या हाती जास्त ताकद आहे तो माणूस जास्त ताकदीनं लोकांना आपल्या जवळ ठेवतो आणि त्याच्या बळावर या व्यवस्थेला नियंत्रित करू पाहतो. तुम्ही जे म्हणालात, की 2 पोलीस स्टेशनला यांच्या कार्यकर्तृत्वाचे अहवाल लिहिलेले आहेत, चरित्र लिहिलेलं आहे. ते चरित्र कथन करताना ती स्थिती येणार आहे. हे फार भयंकर असेल. आपण एका मोठ्या अनार्कीकडे जाणारे असू. खास करून वैद्यक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांच्याकडं. आणि याला ही व्यवस्था सपोर्ट करणार नसेल ना, तर फार कठीण होतं. सर मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. मी सोशल मीडियावर याबाबतच्या 2-3 टिप्पण्या पाहत होतो. त्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नव्हे, त्याचे डी-सी-पी त्या भागाचे, त्या झोनचे, याबाबत गुन्हा दाखल झाल्याची माहिती मीडियाला देत होते. त्या डी-सी-पीनी एकदाही या रमेश म्हात्रेंचं नाव घेतलं नाही. ते टाळलं. आणि दुसरी घटना, एक मुस्लिम डॉक्टर आहेत त्या विभागाच्या प्रमुख. त्या या संबंधीची सगळी माहिती मीडियाला देत होत्या आणि त्या एका व्यक्तीला मारहाण झाली आहे, बाकीच्यांना नाही, असं सांगून या प्रकरणात पाणी ओतण्याचा प्रयत्न करत होत्या. मनपाच्या वैद्यकीय क्षेत्राच्या प्रमुख आणि पोलीस अधिकारी दोघंही असं विधान करताना तुम्हाला काय जाणवतं? दबाव ऊपर तक है? 100%. नाहीतर तिने नाव घेतलं असतं ना. 100% हा दबाव आहे, यात काही शंकाच नाहीये. आणि आज हा दबाव तुम्ही आणताय. उद्या जनता जेव्हा याची दखल घेऊन व्यक्त व्हायला लागेल, तेव्हा त्याचे परिणाम काय होतील याचा विचार केला पाहिजे. आज तुम्ही एक गुन्हा उपयुक्तता आणि उपद्रव मूल्य याचा निकष लावून पांघरून घालायचा प्रयत्न करताय. पण जेव्हा सर्वच जण हा आदर्श मानून असे गुन्हे करायला लागतील, त्यावेळेला मग हळूहळू त्या पक्षाचं नेमकं काय होतं हे लक्षात घ्या. त्यामुळे एकीकडे कोरोना काळामध्ये कोरोना पीपी किट घालून रातोरात तासनतास कोरोना वॉर्डात फिरणारे एकनाथ शिंदे एकीकडे आणि दुसरीकडे असे मारहाण करणारे त्यांचे नगरसेवक दुसरीकडे, यातलं नेमकं कुठलं चित्र आपल्याला हवंय याचा विचार करायचा. 2:30-3 वाजेपर्यंत लोकांना भेटून स्वतःचं स्वास्थ्य बिघडवणारा आणि जसलोक रुग्णालयात अतिताप आला म्हणून अतिताणाने ऍडमिट झालेला एकनाथ शिंदेच्या सारखा नेता, ज्या नेत्याच्या आपण पावलावर पाऊल ठेवून चालतोय असं दाखवून रुग्णसेवा करण्याच्या नादात डॉक्टरांना मारणारा एक नगरसेवक कुठे? मला वाटतं गब्बर गँग किंवा कॉकरोच गँग यातूनच निर्माण होते आणि ती तुमच्यावर मोठी शंका घेऊ लागते. अशा गब्बर गँगला तयार होऊ द्यायचं नसेल तर आपल्याच पार्टीत गब्बर झालेले पैसे, बळ या सगळ्यांनी हे नेते गब्बर न ठेवता त्यांना बाहेरचा रस्ता दाखवणं आवश्यक आहे. अशा उपद्रवी ठरणाऱ्या आणि हा उपद्रव हाच उपयोग समजणाऱ्या राजकारण्यांना पुढे सत्ताधीश होता येणार नाही, जनप्रतिनिधी होता येणार नाही, याची व्यवस्था सुद्धा राजकीय पक्षांनी बघणं आवश्यक आहे. आणि हो, पुणेकरांसारखेच स्वतःला समजणाऱ्या डोंबिवलीकरांनी सुद्धा या स्वरूपाचे नगरसेवक प्रतिनिधी आपले असावेत का? ज्यांना आपण निवडून देतोय ती माणसं त्या योग्यतेची आहेत का, याचा विचार नक्कीच करायला पाहिजे. अन्यथा तुमच्यातील डॉक्टर, तुमच्यातील शिक्षक, तुमच्यातील कामगार मारच खात राहील. आपला जन्म
मार खाण्यासाठी नाही, हे डोंबिवलीकरच काय बाकी सगळ्यांनी देखील स्पष्ट करणं आवश्यक आहे. सर, खूप खूप आभार. खूप त्यातली धन्यवाद. स्पष्टता आपण केली. खूप स्पष्ट धन्यवाद. विषय सांगितले, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. माय प्लेजर.